नमस्कार मित्र कोलकात्यामधील आरजी कार या शासकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि जो गदारोळ माजला त्यात ममता बॅनर्जी हे प्रकरण त्यांना खूप महागात पडलं. या प्रकरणाची चर्चा विरत नाही. तोच पश्चिम बंगालच्या 6 जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे दामोदर व्हॅली ह्या कॉर्पोरेशनने पाणी सोडताना पश्चिम बंगालला कळवलं नाही असं म्हणून ममता बॅनर्जीने खूपच मोठा आरडाओरड केला आणि त्या मंडळाला दोष तर दिला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 वेळा पत्र लिहिलं आणि पश्चिम बंगालला बुडवण्यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे असाही आरोप केला आणि या महामंडळाला दोष दिला. खरं तर ह्या ज्या डॉक्टर मॅडमच्या हत्येमध्ये बलात्कार झाल्यामुळे पश्चिम बंगालमधलं जे वातावरण बदललं. कारण त्या अगोदर संदेशखालीमध्येही बऱ्याच स्त्रियांवर अत्याचार झाले होते. अशा वेळेस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात खापर फोडलं. कारण एक स्त्री मुख्यमंत्री असून जर स्त्रिया सुरक्षित राहत नसतील तर ती स्त्री मुख्यमंत्रीपदी राहून उपयोग काय, अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि त्यात BJPने मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जी विरोधात भूमिका घेतली आणि त्यांना अक्षरशः जेरीला आणलं. मग ममता बॅनर्जी तशा त्या चतुर आणि हुशार राजकारणी आहेत. काँग्रेसच्या पठडीमध्ये त्या तयार झाल्या आणि साधी राहणी पण उत्तम राजकारण करणाऱ्या अशा ममता बॅनर्जी तशा माघार घेणार नाही. त्यांनी हे जे आपल्यावर डॉक्टर मॅडमचे प्रकरण शेकते हे बघितल्यानंतर त्यांनी ताबडतोब दामोदर व्हॅलीचा जो विषय आहे तो विषय पुढे केला आणि ते प्रकरण मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे तर त्यांनी झारखंडच्या सीमाच बंद केल्या. खरं तर झारखंडचे मुख्यमंत्री किंवा तिथलं सरकार आणि काँग्रेस ममता बॅनर्जी यांचं जे आघाडीचं सरकार किंवा आघाडीचा जे ग्रुप आहे त्या ग्रुपचे हे राज्य असूनही त्यांनी तिथल्या सीमा बंद केल्या. जेव्हा मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीला अडचण आली त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली तेव्हा त्यांनी त्या परत उघडल्या आणि पूरस्थितीमुळे मी बंद केल्या अशी सर्वासर्व त्यांना करावं लागली. संदेशखाली पाठोपाठ राज्यातील महिला सुरक्षित नाही अशी टीका करून भाजपने ममता बॅनर्जीवर राजकारण पुढे रेटलं. महिला डॉक्टरांच्या मृत्यूने निमित्त करून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पंचायत केली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारचे कान उपटले. जनमत विरोधात जात असल्याची जाणीव झाल्याने पश्चिम बंगालमधील लोकांसाठी मुख्यमंत्रीपद मी सोडण्यास तयार आहे असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आणि त्यांनी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसं ते नेहमी असं काहीतरी त्यांच्या विरोधात एखादी गोष्ट झाली की ते नेहमी अशा प्रकारच्या गोष्टी करतात. मागे बी एकदा ऐन निवडणुकीच्या वेळेस पायाला गाडीचं फाटक लागलं प्रचारादरम्यान असं करत त्यांनी ते प्लास्टर वगैरे घेऊन ते तशाच प्रचारात फिरल्या. म्हणजे सामान्य गरीब आणि बोळसट माणूस ताबडतोब अशा लोकांवर विश्वास ठेवतो की आपला नेता कितीही दुःखामध्ये असला, त्याला कितीही शारीरिक त्रास झाला तरी आपल्यासाठी केवढी वणवण करतो, केवढं फिरतो, आपल्यासाठी केवढी धावपळ करतो. हा जो भावनिक साथ त्या समाजाकडनं मिळत असतो त्याचा फायदा हे राजकारणी लोक नेहमी घेत असतात. तसे राजकारणी हे कुठले असो ते त्यांची एक दिशा असते आणि त्या दिशेने मतदान कसं वळवायचं, लोकांना आपल्या बाजूला कसं घ्यायचं हे त्यांना फार उत्तम अवगत असतं. त्यात ममता बॅनर्जी सारख्या खमक्या बाईने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 26 ते 27 वर्षाची सत्ता उखडून टाकली आणि त्या स्वतः मुख्यमंत्री बनल्या.
ही सोपी आणि साधी गोष्ट नाही मित्रांनो. कारण पश्चिम बंगाल हा जरी बंगाली हे सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि विद्वान लोक इतिहासामध्ये नमूद असले तरीही त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये, त्या ठिकाणी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतात, खून पडतात आणि टोळ्यांच्या टोळ्या, बिहारला जसे टोळ्या असतात त्या पद्धतीने इथं बी त्या पक्षांचे केडर असतं आणि हे केडर मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षावर, त्यांच्या लोकांवर हल्ले करत असतं. जे पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे बाकीच्या पक्षावर हल्ला करत असे, त्यानंतर ममता बॅनर्जीच्या पक्षाने त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर हल्ला करायला सुरुवात केली आणि आज त्याच ममता बॅनर्जी BJPच्या लोकांवर हल्ले करू लागली. कारण त्यांच्या लक्षात आलं की BJP ह्या ठिकाणी सत्ता घेईल आणि आपल्याला लवकरच वनवासात जावं लागेल. पण तिथली प्रजा जोपर्यंत त्यांच्या बाजूला आहे तोपर्यंत मात्र त्यांचं राजकारण असंच चालू राहील. ते चांगलं की बरोबर हे खरं तर तिथल्या जनतेने ठरवावे. आपण एवढ्या लांब बसून हे ठरवणं आणि त्या लोकांना काय हवं आणि ते लोक ममता बॅनर्जीला का निवडून देतात हे सांगणं फारसं बरोबर नाही. नमस्कार.